कोस्टल रोड आजपासून वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने सुरू. मरीन लाईन्स ते वांद्रे सीलिंग प्रवास 10 मिनिटांमध्ये पूर्ण होणार. काल मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण. पुणे मुंबई महामार्गावर पुन्हा आजपासून 3 दिवस ब्लॉक. दुपारी 12 ते 3 मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण ते वर्सोली मार्गे वळवण्यात येणार. सैफ हल्ला प्रकरणी आरोपी म्हणून पकडलेल्या तरुणाची कैफियत. पोलिसांच्या कारवाईमुळे आकाश कनोजिया या तरुणाची नोकरी आणि लग्नही मोडलं. नालासोपाऱ्यामधल्या अतिक्रमणाविरोधात आज पुन्हा कारवाई होणार. 23 जानेवारीपासून वसई विरार पालिकेची तोडक कारवाई सुरू आहे. एसटीच्या भाडेवाढीबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी. इंधन दरवाढीसह विविध कारणास्तव एसटीची 15% दरवाढ. पंतप्रधान आवास योजनेमधील पूर्ण न झालेली खासगी विकासकांकडील सुमारे 1.5 लाख घरं अखेर रद्द. राज्य सरकारचा निर्णय. गृहनिर्माण विभागामधील सूत्रांची माहिती. मुंबईतील आयुर्मान संपलेल्या 205 बस भंगारामध्ये जाणार. त्यामुळे बेस्टकडे स्वमालकीच्या केवळ 251 बसेस शिल्लक उरणार. मुंबईतील हवेचा दर्जा सातत्यानं खालावतोय. सफर अॅपच्या नोंदीनुसार शहरातील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीमध्ये. पालिकेकडून फवारणीला सुरुवात. मुंबईमध्ये पुढील 1 ते 2 दिवस उकाडा वाढण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज.